झोपलाय कैलास माग जागा आहे याची बघा इथे टांगा बघा त्याच्या रातभर गाडी चालवतोय हा रातभर गाडी चालवतोय डायरेक्ट गुजरातला आलो डायरेक्ट गुजरातला इकडून आला डायरेक्ट हा 2:30 वाजले तरी गाडी चालवतोय 2:30 वाजले 1 वाजले पण एकच गाडी चालवतोय गुजरात म्हणजे कालपासून निघालोय सगळं टाकून पुढे आला होता विला अलाइनमेंट करायच्या गावाने शिवाय खाल्ल्या पोरांच्या पण आला आता थोडक्यात एकाला घासला असता घासणारा पुढे हो का घासलाच असता वाचवलंय बाकीची बारीक पोरांनी हे मोठा सध्या गाड्या आल्या का काय छक्के 1 2 3 4 ये बड़ा छक्का ये बड़ा छक्का आदित्य सुंदर है ये बड़ा छक्का एक नंबर का छक्का ये बड़ा छक्का आम्ही चालू अरे बात ये तो जाय अरे बात गाडी कुठे गेली पाहुणे वर जातो वरती काय माझा पुल्ला उठला आणि मग याच्या तोंडात कैसे ओरिजिनल दाखवायला लागते ओरिजिनल काय लागते यायलाच लागते नको वरती मी गाडी लावली ड्रायव्हर तू काय नको जाऊ तुझ्या आईला शिकतो 2 तास बसून तू काय नको नाटक करू यार उतरा ना इथं काय उतरे इथं लावले शिमेत जाईन आता आम्ही चाललोय सोरटी सोमनाथला इथे कुठे घेतली मग आपण बस रो बोट घेतली हजरी बस घेतली 4 तासाचा प्रवास आहे आणि इथून आता आम्ही डायरेक्ट शुभम तिकीट दाखवतो शुभम तिकीट दाखवावं लागतं आणि सगळ्यांना वेगळं चलायचे पिक्चर आतून आतमध्ये असं अशी सिटी टीव्ही वगैरे आतमध्ये टीव्ही वगैरे आहे सगळे अरे ज्याला त्याला हे टीव्ही पशी बसा ना इकडे ना पुढं ये इथे बस ये जागा पण नाही भेटणार बस आम्ही बसतो कैलास पुढे पाहिलं का मोरिंग बघ त्या मला वाटतं तेलाचे मोरिंग इंजिन बघ ना कसलं अरे लय लांब जातात गरिबी काय असते ना गरिबी ती बघा गरिबी कसा झोपलाय माणूस आहे का त्याला काही खाली शिट्ट नाही अजिबात नाही अख्खं
इतकं मोकळं माग ह्याला खाली झोपायचे काय म्हणावं काय का का नाही हे बघा नुसता शिव्या देतो ब्लॉग चालू केला शिव्या फक्त आणि ह्यो बघा अतिसामान्य कुटुंबातील माणूस अतिसामान्य कसा झोपलाय माग सीट मोकळी काय आता काय बोलायचं याला